जाताला घर या कधी जाताला हा नक्की 2 महिने नंतर आपण राहायला जायचं. टार्गेट 2 महिन्यानंतर आपण राहायला यायचं. चल गाईज, घर घेणं खूप सोपं असतं. म्हणजे मेहनत करा, पैसे कमवा, घर घ्या. पण त्या घराचं इंटेरियर करणं, त्या घरात राहायला जाणं, ह्या गोष्टी भयानक कठीण आहे. आणि काहीच म्हणजे एवढं कन्फ्युजन आहे. असं हवंय तसं हवंय, हे बजेटमध्ये नाहीये, ते बजेटमध्ये बसतंय, काय करायचंय काय नाही करायचंय. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळं आवडतंय, वेगळ्या गोष्टी कळतायत. कारण एक तर आपल्याला त्याच्यात काही माहीत नसतं. मी तर सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय, पण तरी पण मी एवढी कन्फ्यूज होतीये. आणि कसं पण पडशील कॉपी करून. तू काय केलं? बोललं असतं ओकेच, कॉपी करून पास झाली. दाखवतोय माहिती मटेरियल किती वर्षाचा गॅप पडलाय. तू का केमिकलला माहिती असं नाही मेलो सांगता. तर काय सांगत होते, हा तेच. त्याच्यामुळे आता आम्ही भरपूर कन्फ्यूज होतोय. त्याच्यामध्ये कन्फ्यूज होशील. अभ्यास केलास तर व्यवस्थित केलास ना, कन्फ्यूज नसते झाली. अभ्यास सिव्हिल इंजिनिअरिंग डिवसू नकोस. डिवाइसचा कशाला पाहिजे. शांत बस, मला डिवसू नकोस. तर आम्ही आता विचार करतोय की आज आम्ही जाणार आहोत IKEAला. मला ना कोणावरच कॉन्फिडन्स येत नाहीये. मी जर एखाद्याला काम दिलं ना, तर मला असं असतं की त्याने खूप मन लावून पॅशनेटली ते काम करावं. कारण जर मला एखादा चान्स मिळतोय तर मी तसं ते बाबा करणार. तर मला असं कोणीच मिळत नाहीये. त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम होतोय की एखाद्याला जर मी चान्स देतेय तर मला जर त्याच्याकडनंच तेवढे इनपुट्स दिसत नाहीयेत ना, तर माझं असं होतं की नाही, मग आपलं काहीतरी चुकतंय. मी तुला सांगते, मला चान्स दे, मी करतो. आपण दोघांनी मिळून करूया. मग त्यांनी ते अजून सुंदर घर होईल. आता आम्ही असं ठरवतोय की आम्हीच दोघं मिळून हे घर डिझाईन करतो आणि आम्हीच दोघं मिळून हे घर करून घेतो. जाम भारी होईल, जे भारी होईल 100%. खूप गोष्टींमध्ये कन्फ्युजन होतं की नाही, ते नाही वाटलं तर चांगलं, काही आपलं चुकलं तर. पण चुकू तरी आम्हीच चुकू आणि केलं तरी आम्हीच करू. अशा शिव्या कशा मलाच देशील ना, काय चुकीचं झालं तर मला शिव्या देशील. त्या इंटेरियर वाल्यानं कोणाला नाही, मी तुला शिवाय मी फार अभ्यासपूर्वक सगळं डिझाईन करतेय. म्हणजे मी काल बसून मला वॉर्डरोब मध्ये बाबा आत्ता, कारण जे आम्ही कपाटं अशी साधी कपाटं घेतली होती जिथे रेंटवरती राहत होतो म्हणून, तर काही गोष्टी ठेवताना आपल्याला वाटतं की अरे यार, हा एक कप्पा असता तर, हा असं असतं तर, तसं असतं तर. त्याच्यामुळे मी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करते की कसं काय असायला हवं. आणि फार लिहून काढून सगळ्या गोष्टी. आणि AI आहे आता आपल्याकडे, तर काय कुठच्या कुठे गेले AI. तर AIचा वापर करून मी विचार करते की मी काहीतरी एक थोडं छान करू शकेन. आणि तुमचं बायकोला कसं गप बसवायचं हे ऐकाय बघ ना. आणि तुमचं घर जेवढं सुटसुटीत असेल ना, तेवढं ते छान दिसतं. त्याच्यामुळे मग मी विचार करते की तसंच काहीतरी आम्ही दोघांनी मिळून काहीतरी करायचं जे मला हवंय. किचनमध्ये मला कोणत्या गोष्टी हव्यात, काय हव्यात, वॉर्डरोबमध्ये मला काय हवंय, बाथरूम मला कसा हवाय, काय हवंय, ह्या सगळ्या गोष्टी करेपर्यंत, इंटेरियर होईपर्यंत मला वाटतं की माका बराच कळलेला असत. नंतर आम्हीच काम घेऊ. हो, चल लवकर लवकर. ओके बाय. घे बाय माझे. घे बाय माझे. चल पोचलो. Hey, it's great to see you. पण IKEA मध्ये आल्यानंतर असं वाटतं ना की आपण युरोपला आलोय. युरोपच्या कुठल्या तरी याच्यात आलोय. त्यांचं तसंच बांधणं तसंच आहे. IKEA म्हणजे IKEA. माझा IKEAस तर बरं होईल. तू माझा IKEA ना, तू माझा IKEAस तर बरं होईल.
असं पाहिजे लक्षात ठेव. हा बघ कसं आपण मस्त हा हे हे सगळे टप्पे हे असेच असू दे कसे असे. तर आपले हो असे ते ओपन वाले नको ते पडतात. असेच पण यात पण तुला घडी करून ठेवावी लागणार. असेच पाहिजे. ग्लास वाला काही नाही आपण ठेवणार आहोत कारण आपलं अस्ताव्यस्त असतं आणि ते ग्लास मधून दिसतं मग. अय्यो मला वाटलं ग्लास आहे तिकडे आणि तू चाललायस. हे लहान बाळांचं मस्त आहे ना. बघ शी साप घेऊन कुणाल दाखव. सिंह पण आहे सिंह. हा बघ छोटा मासे पण आहेत. हे सगळे मासे वरती. ऑक्टोपस घाल का कुणाल. काय खर्च करशील काय 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 बोललास. इंटेरियरवर खर्च करशील. आता एवढं आपण फिरलो तुला काय वाटतंय. राडा आहे बाबा. खिसा खाली हा खिसा खाली. आम्ही तरी खूप- नशीब ते नाही अजून. काय बाळाचं बारके डबे बिबे घ्यायची गरज. ते नाहीये पण खूप काही आहे इथे. इथलं फर्निचर मला तसं फार आवडत नाही पण आम्ही एक अंदाज घेण्यासाठी आलो होतो की काय काय फर्निचर अगदी तकलादू आहे फारच. तर ज्या IKEA घेण्यासारख्या वस्तू कुठल्या आपले कप डायनिंग वाले गोष्टी घेऊ शकतो आपण. काही असं छान युनिक अशा लाईट्स घेऊ शकतो आपण किंवा किचनमधल्या काहीतरी युनिक गोष्टी. भारी आहेत. हां त्या खूप चांगल्या आहेत आणि त्या युनिक आहेत पण बाकी फर्निचर एवढं नाही. कसं एक पाय दिला तर तुटणार. खूपच तकलादू. आणि चालत चालत आम्ही कॅफेटेरियामध्ये आलो आहे. मग आता आपण काहीतरी खाऊया. कॉफी पिऊया मस्त. कॉफी नको मला काहीतरी खायला हवं असं पास्ता वाजता. हॅपी डेज. मला नको आहे सलाडवाला. घ्यायचं आहे ना. एवढं सगळं चालल्यानंतर असलं खायचं मग त्यांनी मस्त हे केले ना आतमध्ये. फिरा फिरा आणि खा. ओझे खारट आहे ना. खारट आहे ना. तर काय जणू आम्ही आता इकडे येऊन आम्ही भरपूर काय काय बघितलंय. पण जर तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी असेल जे फार छान काम करतात काही म्हणजे जसं की किचनचं काम कोणीतरी छान करतं, कोणी कर्टन्सचं काम खूप छान करतं, कोणी ACचं फिटिंग खूप छान करतं, तर असे लोक जे आहेत ना ते आम्हाला सजेस्ट करा. आम्ही त्यांचं काम बघू आणि आम्ही त्यांना काम देऊ. तर कारण आमचे इथे काही फार कॉन्टॅक्ट नाही आहेत तर आम्हाला चांगली चांगली लोकं आमच्यासोबत हवी आहेत आणि आम्ही दोघंच आता पूर्ण लक्ष देणार आहोत ह्या गोष्टींवरती. तर तुम्ही जे सजेस्ट कराल आम्ही त्यांचं काम बघू आणि जर आम्हाला त्यांचं काम आवडलं तर आम्ही त्यांना नक्की आमच्या घरी चान्स देऊ. सो प्लीज डू सजेस्ट आणि मी तुमच्या सजेशन्सची वाट बघते. तुम्ही इंस्टाग्रामवरती मला मेसेज करू शकता किंवा कुठे करायचं तिथेच करू शकता. आपल्याकडे आहेत. ACचं कोण आहे चांगलं तुझ्याकडे. AC फिटिंग आपलं नेहमी करतात ते. तो चांगलं करतो. हा मग AC वाला नका देऊ दुसरा द्या कोणतरी. पण कोणीतरी असतीलच ना आता. लोक एवढं त्यांना माहीत असणार ना. आता मला असं आता तुझं ते हे आहे बघ तो आपल्याला फ्लोरिंग बाप करणार पाहिजे कोणतरी. हां फ्लोरिंग म्हणजे आता आपल्याला वुडन प्लॅंक्स वगैरे टाकायचे आहेत तर तो कोण वेंडर असेल ना बाप पाहिजे एकदम बाप.
एकदम बाप. खरंच आहे बाबा. आम्हाला इथलं फर्निचर नाही आवडत, बाकी सगळ्या गोष्टी आवडतात. असे छोट्या छोट्या गोष्टी ह्या खूप छान छान आहेत त्यांच्याकडे. ए वाव. आई बाबा कराचा इंटेरियर कराचा फर्निचर बघाचा. इथे मस्त बसली. कोण कुठे गेला नवरा माझा? कुठे नवसा चहा बघा. मला वाटतं कोणाला जमवायला घेऊया आपण आत्तापासून. एक 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 घेतलं ना गोष्टी तर नंतर लोड पण येणार नाही. तर जे आवडतंय ना ते उचल. आता वरचं परत वरती नको जाऊया, पण इथे खाली तरी निदान काय आवडलंय ना ते उचल. मला तर तो रग घ्यावा असं वाटतोय. त्याच्यातलं वेगळा तो नाही, वेगळा कलर बघू ना. ते बघ त्या बाजूला आहेत, ते बघ त्या बाजूला. हा नंतर घेऊन घेऊ आपल्याला घरात. मला सगळं सिस्टमॅटिक पाहिजे बाबा. हे फ्रेम्स वगैरे आपल्याकडे आहेत त्या आधी बघू आपण. उगीच एक्स्ट्रा फ्रेम्स नको घरात. ए वाव, सनफ्लॉवरवाला किती मस्त आहे ना. येलो कलर असं छान मस्त आहे ना. हे काय आहे? अच्छा हा असा मिरर आहे फक्त, चिंटू मिरर. हे मस्त ना सोफा. हा सोफा मस्त आहे. काय होणार आहे आमचं आम्हालाच माहित. पाय चालून चालून तर दुखले, डोकं पण थकलंय बाबा आता हे विचाराने इंटेरियरच्या. लेट्स सी गाईज, आम्ही हे सगळं कसं करतोय हे तुम्हाला आम्ही सांगूच की आम्ही हे सगळ्या गोष्टी कशा निभवणार आहोत. चला आता आम्ही चाललो मूवी बघायला, कारण आम्ही वैतागलोय आता. आणि त्यात उद्या आहे अधिक मासाचं सेलिब्रेशन, त्याच्यामुळे मला काहीतरी द्यावं लागतं. तर तेच गोष्टी सगळ्या मी खरेदी केल्या माझ्यासाठी आणि कुणांसाठी. त्या उद्या ऋतुजा प्राजक्ता मला देतील. मी कुणाला सांगितलं सरप्राईज आहे तुला उद्या. खूप लोक आहेत. मी त्याला म्हटलं बाहेर जेवायला जायला लागेल, अधिक मास आहे तर सरप्राईज आहे तुला. तर कुणाला त्याची रिॲक्शन कशी होती सांग ना, काय बोललास ते सांग. फालतूगिरी करू नका, लोकांसमोर तमाशा दाखवू नका काही. अधिक मासाचं घरी खायला घालायचं असतं, बाहेर कोण जाते? खूप जण आहेत. कोण खूप जण? ऋतुजा, प्राजक्ता, तू, मी आणि आई येणार आहे वाटते. आई येणार आहे, 100% आई येणार असेल. बघ तुला काहीतरी सरप्राईज आहे म्हणून म्हणते की बाहेर जेवायला. आई येणार आहे, मला कळलं. बघ काय हे माझं अधिक मासाचं उद्या, हे मला द्या उद्या, मला हे द्या. ते आता कसं उघडू नको. काय बोललास? एंट्री केली, हां उतरलो ट्रेन. हां सुटली. हे कुणाल आपण काय सांगतो, ट्रेन मधनं उतरलो फुल केस. नंतर एकदम ॲटिट्यूड ना चेंज. शेवटी आम्ही दोघं असं मधीच बघितलं शेवटी आम्ही दोघं बाजूला बाजूला तू जळतोस. एंट्री झाली ना दादा आणि टाळ्यांचा सगळं शांतता आहे. दाखव दाखव कशी ती, दाखव तर एकदा. आणि मग काय झालं माहिती का, तिथे ते बॅग चेक करत होते, बॅग ठेवली तिकडून पुढे आली, बॅग कुठे गेली माझी? अरे ती बाहेर आली नव्हती. आत्ताचा ॲटिट्यूड वेगळाच आहे. अरे ऋतुजा कुठे? त्याला मी म्हटलं उद्या आपण बाहेर जेवायला जाऊया, तर बोलतो जगाला तमाशा करू नका अधिक मासाचे. मी म्हटलं तुला सरप्राईज आहे उद्या म्हणून बाहेर जेवायला जाऊया.
तर आई येते ना. तर त्याला वाटलं आई येते, तो म्हणतो आई येते. आई कशी आहे ना नको नको अति नको करूस, अति नको करूस, याच्याशी अति नको करूस म्हणजे मला कळलं. अति नको. मला आता सीसीटीव्ही दाखव. आई सीसीटीव्हीत काय आता दिसतं आई कशी दिसणार सीसीटीव्ही बापात दिसणार पण आता तुला- झोपलेले नाही, आहेस ना. माणसं जेवताना दिसली म्हणजे त्याला विश्वास पडेल की आई घरी आहे. आली आहे मान काय चाललंय हॅलो मान कशाला हाय चला 10 to 20. चलो बाय बाय. अरे चेतन भाऊ नमस्कार. तुमचाच पिक्चर आहे बोलते माहिती तो काय बोलला काय लग्नात पिक्चर आहे वाटतं. शांत बस. तू लग्नात काय सांग ना बोलला समोर. माहितीये? मी हा. ऋतुजाशीच बोलत होतो. मी ऋतुजालाच विचारलं की ती पिवळ्या ड्रेस वाली कोण आहे. थांब हे बॅग आहे. थांब Oh my God. कसं दाखवायचं. कसं इकडून जायचं का? झोपा आता, चला. काय डायरेक्ट ड्रॉप आपल्या लोकेशनला आहे. काय अशी करते काय दादा. अशी उभी राहते रे मी. बघ आम्ही दोघं सोबत चाललो की बघ मी सेमच वाटेल. अशी राहते. मी एवढी हसत नाही. जेवण करून नाही आली ती. आता बसायला काय का बरं पोलीस चेकिंग असते प्राजू. मग त्याला सांग मी नाही बसणार. बस तर कशाला बसतेस? अरे काय चाललंय तुमचं. सारखं आता तिकडे चला. बस झालं चला. चल हे सरक चेतन तिकडे सरक चेतन. चल. मी पण नाही चेतन प्लीज सरक नाही, चल. नाही. सरक तिला चल. प्लीज बोल मग. मी उतरे ना खाली. एक उतर तू इथून तिथून बस. सरक इकडे. थांबा, एक मिनिट सरक थांबा बस जरा. पटकन बस थांब सौरभ जरा इकडे तू. पाय दुखतोय रे त्या मला उतरायला लागेल. मला त्या साईडूनच बसायला लागेल असं वाटतं. बसलीस बसलो चल. चल थांब. अंकिता ते काय मारतेस डोळ्यावर ते बंद कर ना. डेली ब्लॉगर आहे मी. ते फ्लॅश बंद कर पहिले. नाही पण मी डेली ब्लॉगर आहे. अंकिता डोळ्याला त्रास होतोय बंद कर ना. मूर्खासारखी काहीतरी बघितलं करत असल्या बसतेस. कटकट माणसांसोबत फ्लॅश कशाला मारतेस दिसणार नाही रे. रातचा म्हणून मारले. तरी बघ. अशा अवस्थेमध्ये मी डेली ब्लॉगिंग करतोय. गाय सी यू टुमॉरो. गुड नाईट. बाय बाय.